आम्हाला नरवेलचे पोलीस पाटील महाजन यांनी फोन करून सकाळी 9:30च्या सुमारास सांगितलं की त्यांच्या गावातील अशोक काशीनाथ पाटील यांच्या शेतात जो कच्चा रोड आहे त्या कच्च्या रोड पासून 10 फूट अंतरावर एक त्यांच्या गावातील मनुष्य निश्चित पडलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आंतरविरोधीचे आमचे पोलीस हवालदार भोई यांना त्या ठिकाणी पाठवलं. त्यांनी पाठवल्यानंतर त्यांनी घटनास्थळ पाहिलं आणि सांगितले की साहेब इकडे तो मनुष्य पडलेला आहे, त्याच्या डोक्याला मागच्या बाजूला एक जखम आहे आणि त्याचे पाय हा खर्चटून त्याचे नख वगैरे निघून गेलेले आहेत. बॉडी जी आहे ती संशयास्पद मृत्यूच्या याच्यात असल्याने तात्काळ आम्ही तिथे गेलो. माननीय SDPO साहेब बारगोले साहेब यांनी घटनास्थळाला व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्या पाठीमागे खर्चटल्याच्या आणि डोक्याला एकच जखम आहे आणि त्याचे पाय हा घासून झिजून त्याचे नख वगैरे गेल्याचे दिसून येते. एकूण शरीराची परिस्थिती पाहिली असता तो अपघाताचा प्रकार वाटत होता, परंतु तिथे अपघात होण्यासारखं कुठलाही भौगोलिक स्थिती नसल्यामुळे तिथे तो संशय आम्हाला निर्माण झाला आणि मग त्याचा आम्ही तपास सुरू केला. तपासामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी आदल्या दिवशी तो कुणाबरोबर होता, कुणाच्या संगतीने तो फिरत होता याबद्दल चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की तो आदल्या दिवशी त्यांच्या गावातील त्याचा मित्र प्रमोद, जो मृतदेह आहे तो प्रमोद तायडे यांचा होता, तर त्याचा मित्र अजय नायके म्हणून याच्याबरोबर फिरत होता. त्यामुळे त्या अनुषंगाने अजय नायकेला आम्ही बोलवलं असतं. तर अजय नायके यांनी सांगितले की मी सकाळी मृतदेह तो गावातल्या लोकांना दाखवलेला आहे आणि मग त्याच्याकडे चौकशी करत असताना आम्हाला थोडंसं संशय आला. मग आम्ही त्याला खोलात जाऊन विचारणा केली. तर खोलात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जो मयत आहे प्रमोद तायडे आणि अजय नायके हे दोघे काल एकत्र होते. ते संध्याकाळच्या वेळी दारू पिले आणि जेवणासाठी त्यांच्या बहिणीकडे पातोंडी, सुंदर पातोंडी मार्गे पुढील त्यांच्या बहिणीचं गाव आहे नाचनखेडा म्हणून, बुरहानपूर जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशच्या. तर त्या नाचनखेड्याला रात्रीच्या जेवणासाठी हे जात असताना पातोंडीच्या समोर जिथे नवीन रस्त्याचं काम चालू आहे तिथे जुना रस्ता आणि नवीन रस्त्याच्या दरम्यान एक खटकी तयार झालेली आहे. त्या खटकीवरून गाडी उडाल्यामुळे तो मागे बसलेला जो प्रमोद तायडे आहे तो वरून खाली पडला आणि त्याच्या मागे डोक्याला मार लागला आणि त्याच दरम्यान तो पाठीवर घासला गेला. आता ते डोक्याला मारले लागल्यानंतर तो तिथेच जागेत बेशुद्ध झाला. त्यामुळे हा जो अजय नायके आहे हा घाबरून गेला. अजय नायकेने तो जो मयत झालेला किंवा बेशुद्ध अवस्थेत असलेला प्रमोद तायडे आहे याला घाबरून तिथे शेजारी जवळच्या बाजूला केलं. त्यांनी त्याच्या भाऊला घेऊन आला आणि त्या दोघांनी मिळून ते प्रेत त्यांच्या गावाच्या बाजूला म्हणजे नरवेलच्या दिशेने घेऊन आले आणि त्यांनी त्या शेतात टाकून दिलं. यांचा संशय येऊ नये म्हणून त्यांनी परत गावातून अजय नायके यांनीच ती प्रेत किंवा त्या प्रेताची विटंबना होऊ नये म्हणून ते गावातल्या लोकांना आणून ते प्रेत दाखवून दिलं की ते असा तो पडलेला आहे. त्याच्या या पूर्ण कबुली जबाबामध्ये ज्यावेळेस त्यांनी ते आमच्याकडे कबूल केलं त्याप्रमाणे आम्ही घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरचे जे एव्हिडन्स आहेत ते आणि अजय नायके यांनी सांगितलेली हकीकत ही मॅच झाली, हे सुसंगत आढळली. त्याच्या सुसंगती आढळल्यामुळे आणि ही संबंधित जे चौकशी आहे त्यावेळी मयत जो प्रमोद तायडे आहे त्याचे नातेवाईक ईश्वर तायडे आणि पत्नी यांच्या समोरची ही चौकशी झाली. यामध्ये कुठले कलम दाखल करण्यात आलेले सर? यामध्ये जे फिर्यादी आहेत आपले ईश्वर भगवान तायडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम 105, 238 आणि 3.5 संबंध या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.